नमस्कार. ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण ताज्या हिरव्या मटारचा वापर करून नाश्त्यासाठी अगदी झटपट मस्त खमंग कुरकुरीत भजी कशी बनवायची हे बघतोय. तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. एक तासाभरानंतर तांदूळ बघा अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. आता यातलं आपल्याला जास्तीचं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे भिजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहेत. आपण भजींमध्ये बेसन पीठ किंवा मैदा यापैकी काहीही वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे बॅटर सैलसर होऊ नये याकरता इथे मी पाणी न घालताच हे भिजवलेले तांदूळ मिक्सरवर फिरवून घेतलेले आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने हे तांदूळ बारीक करून घेतले. आता यामध्ये आपल्याला अगदी पाव कप इतकं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्सरवर फिरून याची दाटसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर हे बघा छान अशी या तांदळाची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अगदी याला मी बारीक वाटून घेतलंय. आता ही तांदळाची पेस्ट आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. भिजवलेल्या तांदळाची आपण पेस्ट तयार करून घेतली. आता यानंतर आपण मटारची भजी बनवतोय. त्यासाठी इथे बघा मी एक वाटी सोललेला मटार घेतलेला आहे. याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यातच आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी न घालताच हे आपल्याला जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा मिक्सरवर फिरून हे मी असं छान जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाहीये. पाणी न घालताच थोडंसं जाडसर असेल तरी चालेल, आपल्याला हे जाडं भरडंच वाटून घ्यायचं आहे. यानंतर आपण हे वाटलेलं वाटाण्याचं जे मिश्रण आहे ते आपण या तांदळाच्या पेस्टमध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. यानंतर आता हे सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करत असताना यामध्ये आपण ना बेसन पीठ घालणार आहोत ना मैदा. त्याचबरोबर आपण इथे हे मिश्रण बनवण्यासाठी पाण्याचा देखील अजिबात वापर करणार नाही आहोत. तर या इथे बघा छान असं हे भजीचं बॅटर बनून तयार झालेलं आहे. तर हे भजीचं पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा अगदी सैलसर बनवायचं नाहीये. तर तुम्ही इथे बघू शकता ते आपल्याला अशाच कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने बेसन पीठ आणि पाण्याचा वापर न करता आपण हे भजीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. लगेचच आपण याची भजी बनवायला घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलंय. आता गॅस मध्यम ठेवायचा आणि यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या आकाराची भजी तेलामध्ये सोडून तळून घ्यायची आहेत. आपण बेसन पिठाची भजी ज्या पद्धतीने बनवतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला ही मटारची देखील भजी बनवून घ्यायची आहेत. तर तेलामध्ये एका वेळेला जितकी भजी मावतील तेवढीच भजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहेत. आणि आता ही भजी मध्यम गॅसवरती आपल्याला सगळ्या बाजूने छान अशी एकसारखी कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायची आहेत. आणि हे बघा 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवरती भजी छान अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेले आहेत. आणि याचा तुम्ही रंग बघू शकता, हलकासा तांबूस रंग भजींना आलेला आहे. आता ही तळलेली भजी आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. तर अशा रीतीने भजींची एक बॅच मी तुम्हाला छान अशी तळून दाखवलेली आहे. आणि आता शिल्लक राहिलेली भजी देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. भजी तळत असताना गॅस मध्यमच ठेवा, म्हणजे मग भजी अगदी व्यवस्थित तळली जातील आणि छान कुरकुरीत होतील. तर आज आपण भजी बनवण्यासाठी इथे बेसन पिठाचा वापर केलेला नाहीये, तर भिजवलेल्या तांदळाची पेस्ट वापरलेली आहे. त्यामुळे भजी खूप जास्त वेळ तळल्यानंतरही छान कुरकुरीत राहतात, अजिबात नरम पडत नाहीत. तर हे बघा भजीची दुसरी बॅच देखील मी छान अशी तळून घेतलेली आहे. मस्त अशी कुरकुरीत भजी तळली गेलेली आहेत. आता ही तळून घेतलेली भजी आपण बाजूला काढून घेऊ. तर अशा रीतीने मस्त खमंग कुरकुरीत मटारची भजी आपली खाण्यासाठी तयार झाली. एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर बघा आतून मस्त सॉफ्ट जाळीदार आणि वरून छान कुरकुरीत अशी ही मटारची भजी झालेली आहे. चवीला देखील मस्त खमंग लागतात, छान लागतात. एकदा तुम्ही देखील नक्की करून बघा
आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.